अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करायला बिरसा फायटर्सचा विरोध. मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन. माझ्यासारख्या राष्ट्रीय अध्यक्षांवर अत्याचार होतो तर सर्वसामान्य दलित व आदिवासींचे हाल काय? सुशीलकुमार पवारांचं वक्तव्य. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणताही बदल करू नये. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करणार असल्याचे केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले. मागणीचे निवेदन तहसीलदार शादा यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, पप्पू अवाया, कैलास पवार, जगदीश टुडवे, राकेश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्यासारख्या राष्ट्रीय अध्यक्षांवर खुलेआम पोलीस अत्याचार करतात तर सर्वसामान्य दलित व आदिवासी बांधवांचे हाल काय होत असतील याचा विचार सरकारने करावा अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल करणार असल्याचं जाहीर केलं. त्यांचं हे विधान राजकीय दबावाखाली त्यांनी केलेलं आहे असं दिसून येतं. सामाजिक न्याय मंत्री यांच्या या विधानाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. सामाजिक न्याय मंत्री यांच्या या विधानामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बांधवांच्या भावना दुखावल्यात. संजय शिरसाट यांच्या अशा राजकीय वक्तव्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीत जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालाय. कारण अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व दलित व आदिवासी लोकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तयार करण्यात आलाय. आजही राज्यात विविध भागात दलित व आदिवासी लोकांवर पूर्वीसारखेच भेदभाव करून कमी लेखून काही उच्चवर्गीय लोक तुच्छतेची वागणूक देत आहेत. महाराष्ट्रात जातीभेद अद्याप संपलेला नाही. सरकारी क्षेत्र असो की खासगी क्षेत्र, अनेक ठिकाणी आजही दलित व आदिवासी लोकांना हिणतेची वागणूक देऊन अत्याचार होत असल्याची घटना घडत आहेत. दलित व आदिवासी मुली व महिलांचं लैंगिक शोषण करून मारून फेकलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जाते. अशा घटना घडत आहेत. दलित व आदिवासी लोकांवर अनेक ठिकाणी अत्याचाराच्या खऱ्या घटना घडतात, परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत नाही. त्यामुळे आजही दलित व आदिवासी लोक निमूटपणे अत्याचार सहन करतात. म्हणून उलट अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक केला पाहिजे, जेणेकरून दलित व आदिवासी लोकांवर होणारे अत्याचार कमी होईल. परंतु अॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्यात येईल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं विधान हे राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली केलेलं आहे. त्यांचे विधान निंदनीय असून त्यांनी संपूर्ण दलित व आदिवासी बांधवांची जाहीर माफी मागावी. अॅट्रॉसिटी कोणताही बदल करण्यात येऊ नये असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं विधान हे राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली केलेलं आहे. त्यांचे विधान निंदनीय आहे. त्यांनी संपूर्ण दलित व आदिवासी बांधवांची जाहीर माफी मागावी. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करणार असल्याचं महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी हे विधान राजकीय दबावाखाली केलेलं आहे. त्यांच्या या विधानाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. मुळात अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा हा दलित व आदिवासींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचार बंद करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. उलट हा कायदा अधिक कडक करायला पाहिजे, परंतु सामाजिक न्याय मंत्री यांच्या विधानावरून असं दिसून येतं की हा कायदा कमजोर करण्याचं षडयंत्र हे राजकीय पुढारी करत आहेत. म्हणून यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आजही महाराष्ट्रात विविध भागामध्ये दलित व आदिवासी बांधवांवरती तुच्छतेची वागणूक दिली जाते. सार्वजनिक ठिकाणी अपमानित केलं जातं. दलित व काही आदिवासी महिलांवरती, मुलींवरती लैंगिक अत्याचार करून त्यांना मारून फेकण्यात येतं. या अॅट्रॉसिटी कायद्यामुळे काही प्रमाणामध्ये आदिवासी व दलित बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत ते कमी होत आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये आमचे लोक सुरक्षित आहेत. हा कायदा जर बंद करून टाकला तर दलित आदिवासी बांधवांना या देशामध्ये जगणंही मुश्किल होऊन जाईल. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता बिरसा फायटरचा राष्ट्रीय अध्यक्ष असून मला रात्री कोणताही गुन्हा नसताना पोलीस अटक करून घेऊन जातात. माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करतात. मला पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली जाते. जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून अमानुष अत्याचार केला जातो.
माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांवरती जर अशा पद्धतीने खुलेआम अत्याचार होत असतील तर सर्वसामान्य दलित आदिवासी बांधवांचे हाल काय होत असतील याचा विचार सरकारने केला पाहिजे. म्हणून या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल सरकारने करू नये, अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यभर आंदोलन छेडू. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, धडगाव, शहादा.